दोन टाईपच्या वेल्डिंग बघितल्या आपण. किती टाईपच्या वेल्डिंग बघितल्या? दोन टाईपच्या. कोणकोणत्या? रेजिस्टन्स वेल्डिंग आणि आर्क वेल्डिंग. रेजिस्टन्स वेल्डिंग बघितली आणि आर्क वेल्डिंग बघितली. आता आपल्याला काय बघायचं आहे? मॉडर्न वेल्डिंग टेक्निक बघायचं. मॉडर्न वेल्डिंग टेक्निक्स बघायच्या. तर कोणकोणत्या टेक्निक्स आपण मॉडर्न वेल्डिंगमध्ये वापरतो? तर रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये काय दिलं आपण? प्रेशर दिलं आहे. आर्क वेल्डिंगमध्ये काय केलं आहे? फिलिंग मटेरियल इंट्रोड्यूस केला आहे. आणि मॉडर्न टेक्निकमध्ये आपण दोन्ही कंबाईन करतो किंवा वेगवेगळ्या टेक्निक वापरतो. बघा, मॉडर्न वेल्डिंग टेक्निक यूज ॲडव्हान्स इक्विपमेंट अँड ॲटोमोबाईल, ओके, ॲटोमेशन इन ॲटोमोबाईल सेक्टर अँड इन अदर सेक्टर. तर मॉडर्न याच्यामध्ये आपण काय करतो? ॲडव्हान्स इक्विपमेंट आणि ॲटोमेशन टेक्निक वापरतो, जेणेकरून काय होईल? वेल्डिंग चांगल्या पद्धतीने स्मूथ होऊ. ओके. सो दिस टेक्निक आर वाईडली यूज फॉर एरोस्पेस, विमान किंवा त्या रिलेटेड. त्याच्यानंतर ॲटोमोबाईल सेक्टर आणि कन्स्ट्रक्शन ॲप्लिकेशनला या वेल्डिंग किंवा या टेक्निक आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. तर याचे फीचर्स काय काय आहेत? व्हॉट आर द फीचर्स ऑफ मॉडर्न वेल्डिंग टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न वेल्डिंग टेक्निक? कन्सिस्टन्सी इन वेल्डिंग ड्यू टू ॲटोमेशन. तर वेल्डिंग करताना हा जो पार्ट आपण जोडणार आहे याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल, गॅप नसेल, कडी अंडरकट, ओव्हरकट किंवा स्लॅक फॉर्मेशन असं काही नसेल. अशा पद्धतीची एकदम कन्सिस्टंट वेल्डिंग तिथं होईल. पहिला फीचर. दुसरं काय आहे? द कंट्रोल इज मोर प्रिसाईज. कंट्रोलिंग सोपी आहे. कम्पेअर विथ अदर वेल्डिंग कंट्रोलिंग सोपी आहे. त्याच्यानंतर व्हरायटी ऑफ मटेरियल कॅन बी वेल्डेड. कोणत्याही पद्धतीचं, वेगवेगळ्या पद्धतीचं मटेरियल वेल्ड करता येतं. तर साध्या वेल्डिंगने आपण फक्त लोखंडी पार्ट, पत्रा किंवा कार्बन मिक्स लोखंड, पोलाद वगैरे जॉईन करतो. पण यांना खूप सारे वेल्डिंगचे खूप सारे मेटल आपण वेल्ड करू शकतो. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह मॉनिटरिंग सिस्टीम इज अवेलेबल. याच्यामध्ये वेल्डिंग जी आहे रेकॉर्डसुद्धा होते आणि त्याचा टाईम, टेम्परेचर वगैरेसुद्धा रेकॉर्ड मॉनिटरिंग होते. तर अशी टेक्निक आपण वापरतो. त्या टेक्निकला आपण काय म्हणतो? मॉडर्न वेल्डिंग टेक्निक म्हणतो. तर ही ॲडव्हान्स टेक्निक आहे. याचे फीचर्स आपण बघितले. तर काय काय फायदे आहेत याचे? प्रिसाईज कंट्रोल, हेन्स प्रोडक्ट क्वालिटी इज बेटर. पाहिजे तिथं कंट्रोल भेटतं आहे आपल्याला. टेम्परेचर कंट्रोलिंग झाली की वेल्डिंग प्रोसेस व्यवस्थित कंट्रोल केले जाते, म्हणून याची वेल्डिंग क्वालिटी कशी आहे? बेटर आहे कम्पेअर विथ अदर. त्याच्यानंतर लेस्ट वेस्टेज ऑफ मटेरियल वेस्ट होत नाही. बघा, वेल्डिंग झाल्याच्यानंतर असे थिनग्या पडून बरेच मटेरियल वेस्ट होतं. ओके. आणि त्याच्यानंतर स्लॅग फॉर्मेशन झालं तर त्या स्लॅग घासून काढल्या जातो, तर तिथं बी बरंच मटेरियल वेस्ट होतं. परंतु इथं तसं होत नाही. त्याच्यामुळं मटेरियल वेस्टेज कमी होतं. इन्क्रीज प्रोडक्शन अँड बेटर इफिशियन्सी. त्याची प्रोडक्शन क्वांटिटी पण वाढवता येते, प्रोडक्शन लेवल वाढवता येतं आणि इफिशियन्सीसुद्धा चांगली होते या वेल्डिंगने. त्याच्यानंतर द वेल्डिंग प्रोसेस कॅन बी मॉनिटर्ड इफेक्टिवली. तर ही मॉनिटरिंग करता येते आपल्याला. किती वेल्डिंग झाली, किती हीट डेव्हलप झाली, किती करंट आला, अशा पद्धतीची मॉनिटरिंग या टेक्निकमध्ये आपण करू शकतो. ओके. तर कोणकोणते वेल्डिंग टेक्निक तुमच्या सिलेबसला आहे? अल्ट्रासॉनिक वेल्डिंग आहे, लेझर वेल्डिंग आहे आणि IGBT कंट्रोल वेल्डिंग आहे. अल्ट्रासॉनिक वेल्डिंग, लेझर वेल्डिंग आणि IGBT वेल्डिंग. तर आता एक एक करून आपण बघू. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? अल्ट्रासॉनिक वेल्डिंगला बघू. काय बघायचं आपल्याला? अल्ट्रासॉनिक. तर बघा, अल्ट्रासॉनिक नावामध्ये त्याची डेफिनेशन. अल्ट्रा म्हणजे काय? जास्त. सॉनिक म्हणजे काय? साऊंड वेव. तर या टेक्निकमध्ये आपण पिझो इलेक्ट्रिक सेन्सर किंवा व्हायब्रेशन वापरून वेल्डिंग करतो. कसे बघा? इन दिस वेल्डिंग टेक्निक युनियन बिटवीन सिमिलर और डिसिमिलर और नॉन मेटल इज डन बाय ॲप्लिकेशन ऑफ अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन जनरेटेड बाय पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर इथं आपण कोणाकोणाची वेल्डिंग करू शकतो? सिमिलर किंवा डिसिमिलर किंवा नॉन मेटॅलिक अशा कोणत्याही पार्टची वेल्डिंग करू शकतो. कशात? थ्रू अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन जनरेटेड बाय पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतं रे? जर समजा एखाद्या
पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टलला आपण प्रेशर दिलं तर ते काय करतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. आणि याचा उलट जर त्याला प्रेशर दिलं किंवा इलेक्ट्रिक करंट जर त्याच्यामध्ये जनरेट झाला तर ते व्हायब्रेशन जनरेट करतं. म्हणजे व्हायब्रेशन एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू व्हायब्रेशन एनर्जी. तर अशा पद्धतीची कन्सेप्ट आहे. तर अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन जनरेट अ पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. जे व्हायब्रेशन आहे ते काय करणार, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट क्रिएट करणार. आणि त्याचा वापर करून आपण मटेरियल कोणतं मेल्ट करू, आपण युनिक म्हणजे सिमिलर, त्याच्यामध्ये सिमिलर आणि डिसिमिलर किंवा नॉन मेटल पार्टसुद्धा आपण येणं वेल्ड करू शकतो. अगदी प्लॅस्टिकची वेल्डिंग होईल का मग? हो, नॉन मेटल पार्ट येतो. ओके, ॲप्लिकेशनमध्ये लिहिलंच आपण जॉईंटिंग ऑफ प्लास्टिक सीलिंग वगैरे वगैरे. बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ अबाउट 20 to 60 किलोहर्ट्ज. याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 20 ते 60 किलोहर्ट्ज. तुम्हाला माहीत असेल ना ही ऑडिओ फ्रिक्वेन्सी. आणि इट डज नॉट यूज इलेक्ट्रिक करंट ऑर अ फिल्टर मटेरियल इन इट, फिलिंग मटेरियल इन इट. त्याच्यामध्ये फिल्टर वापरत नाही आपण, म्हणजे फिलिंग मटेरियल नाही वापरत, आणि इलेक्ट्रिक आर्कसुद्धा वापरत नाही. इलेक्ट्रिक करंट आर्क वापरत नाही आपण. आर्क प्रोड्यूस नाही होत इथं. तुम्ही बघितलं का बाकी सगळ्याला आपण आर्क दाखवलं आहे, इथं काय आर्क बिर्क दाखवलं का? नाही. तर अशा पद्धतीचं हे आहे. हे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर आहे आणि हे प्रेशर क्रिएट करते व्हायब्रेशन, आणि ह्या व्हायब्रेशनने हे पार्ट जोडून निघतं, बस दुसरं काहीच नाही. बघा, द पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर प्रोड्यूस व्हायब्रेशन विच आर ट्रान्सफर टू द कपलर अँड इलेक्ट्रोड. द लिटल बिट ऑफ प्रेशर इज अप्लाइड. ओके, तर हे हे काय ट्रान्सड्यूसर आहे आणि एक कपलर आहे, आणि हे प्रेशर थोडं अप्लाय केलं तर इथं काय होणार आहे, व्हायब्रेशनमुळं प्रेशर अप्लाय होणार आहे आणि त्या प्रेशरमुळं वेल्डिंग होणार आहे. ओके, तर बघा, द व्हायब्रेशन आर दस ट्रान्सफर टू द जॉब अँड द फोर्स डेव्हलप बिकॉज ऑफ व्हायब्रेशन प्रोड्यूस डायनॅमिक स्ट्रेसेस ऑन द जॉब ऑर बेस मेटल. तर याच्यामुळं काय होणार, ह्या जॉबवर आणि बेस मेटलवर व्हायब्रेशन क्रिएट होऊन प्रेशर क्रिएट होईल आणि त्या प्रेशरमुळं ते मटेरियल वेल्ड होऊन जाईल. ओके, आता बघा हीटिंग कशी प्रोड्यूस होते ते समजून घ्या. द मायन्यूट डिफॉर्मेशन आर प्रोड्यूस विच क्रिएट टेम्परेचर राईज अँड बाय कॉज वेल्डिंग टेक प्लेस. तर इथं काय होईल, या व्हायब्रेशनमुळं इथं काय होईल, मटेरियल वेल्ड होईल, डिफॉर्मेशन होईल, ते मटेरियल दबल, आणि त्या दबल्यामुळं काय होईल, हीट तयार होईल, आणि ह्या हीटमुळं वेल्डिंग होईल. कोणाकोणा समजलं आहे? सोप्या मेथडनी पुन्हा एकदा सांगतो. हे तुमचं पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हे काय करेल, या कपलर थ्रू याला कॉन्टॅक्ट करेल, आणि याच्यामध्ये काय आहे, पिझो इलेक्ट्रिक काय करतं आहे, व्हायब्रेशन क्रिएट करतं आहे. व्हायब्रेशनमुळं काय व्हायला लागलं आहे, प्रेशर क्रिएट झालं की हे जॉब इथं हिटेड अप होईल, वरून प्रेशर दिलं की ते वेल्ड होऊन जाईल. असा साधा प्रिन्सिपल याच्यामध्ये इलेक्ट्रिक आर्क वगैरे दिसते का तुम्हाला? नाही. इलेक्ट्रिक करंट वगैरे दिसते का? नाही. पण अशा पद्धतीने ही वेल्डिंग होते. आता ही वेल्डिंग कुठं वापरतो आपण? इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजमध्ये, इन्स्ट्रुमेंट इंडस्ट्रीजमध्ये, फॉर जॉईंटिंग ऑफ प्लास्टिक अँड सिलिंग एक्सेट्रा. नॉन मेटल पार्ट किंवा अजून काही पार्टला जोडण्यासाठी आपण काय करतो, या टाईपच्या वेल्डिंगचा वापर करतो. इथं इलेक्ट्रिक करंट नाही आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक पार्ट या टाईपने वेल्ड करत नाही आपण. तर ही अल्ट्रासॉनिक वेल्डिंग आहे. ओके, तर इथं काय करतो आपण, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट वापरतो, अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन जनरेट करतो, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट क्रिएट करतो हे व्हायब्रेशनमुळं, आणि तो जो आहे त्याच्यामध्ये 20 to 60 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी वापरतो. आणि मग यानं काय होणार आहे, याला कनेक्ट केलं की व्हायब्रेशन क्रिएट होणार आहे, त्याच्यामुळं ते मटेरियल मेल्ट होलं, थोडं प्रेशर दिलं, संपला विषय, वेल्डिंग झाली. ओके, टेस्टेड. आता नेक्स्ट वेल्डिंग जी आहे, लेझर वेल्डिंग. नेक्स्ट वेल्डिंग कोणती आहे? लेझर वेल्डिंग. तर बघा, लेझर म्हणजे काय रे, लाईट ॲम्प्लिफिकेशन स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. ओके, तर लेझर वेल्डिंगमध्ये आपण लेझर बीम सोडतो आणि ते मटेरियल वेल्ड होऊन जातं. लेझर बीम सोडून काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि ते मटेरियल वेल्ड होतं. असा साधा प्रिन्सिपल, याच्यामध्ये नवीन काही नाही. बघा, अ प्रोटॉन ऑफ सफिशियंट एनर्जी in its excited state when bombarded with an atom then stimulate to
इमिट अनदर प्रोटॉन. एक प्रोटॉन जर एखाद्या याच्यावर बंबार्ड केला, फेकून मारला, तर काय होईल, ते स्टिम्युलेट करेल आणि पुन्हा एक अनदर प्रोटॉन ते फेकून मारेल. ओके, आणि त्याच्यामुळं काय होईल, या इमिशनमुळं सिंक्रोनसली रॅडिएशन होईल. ओके, हीट डेव्हलप होईल. फेज अँड वेवलेंथ ॲट दस ॲम्प्लिफिकेशन इंड्यूस काय इन्सिडंट रॅडिएशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोहेरंट रॅडिएशन. या टाईपच्या रॅडिएशनला आपण इन्सिडंट रॅडिएशन किंवा कोहेरंट रॅडिएशनसुद्धा म्हणतो. आणि इन अ matter of millisecond a laser beam is built up and amplified by a bouncing length back to the fourth between the reflecting surface of on the end of crystal of ruby till the store energy is built up to critical limit. तर बघा, समजा तुम्हाला लेझर बीम त्याच्यावर सोडला, काय होईल रे, त्यास इथं वेल्ड करायचं, याच्यावर लेझर बीम सोडला, काय होणार आहे, याच्यावर लेझर बीम सोडल्यावर काय होईल, याच्यावर जो प्रोटॉन आहे तो काय होईल, याच्यावर आदळला की त्याचे तुकडे होईल. परत नेक्स्ट हा काय करेल, अनादर प्रोटॉन इमिट करेल, स्टिम्युलेट करेल, एकदम फास्ट ही प्रोसेस चालू होईल आणि याच्यामुळे हीट डेव्हलप होत जाईल. आणि हीट डेव्हलप झाली की थोडं प्रेशर अप्लाय करून त्याला आपण काय करतो, वेल्ड करतो. एवढी साधी टेक्निक आहे. वर्डिंग जरी तुम्हाला टफ वाटत असेल तर बघा, प्रोसेस काय, अ प्रोटॉन ऑफ इट बस्ट थ्रू द partially reflecting surface and is focused by a system of optical lens, okay, to a tiny spot. त्या स्पॉटचं हे किती दिलं आहे, 0.25 mm of the workpiece on which welding process is carried out. तर बघा, प्रोटॉन सोडला आहे कुठं, ह्या वेल्डिंग प्रोसेसवर, ते काय होणार आहे, बस्ट होणार आहे आणि तो रिफ्लेक्ट होणार आहे. त्या प्रोसेसमधून परत ती हीट जनरेट होईल आणि इथून नुसतं असं केलं की इथपर्यंत पार्ट वेल्ड होऊन जाईल. ओके, असा साधा कन्सेप्ट आहे. तर कुठं वापरतात ही, स्पॉट वेल्डिंगला, एखाद्या स्पॉटला, किंवा सीम वेल्डिंगला. सीम वेल्डिंग म्हणजे स्ट्रेट टाईप. ओके, त्याच्यानंतर नॉन व्हॅक्यूम वेल्डिंगला, जिथं व्हॅक्यूम नाही अशा टाईपच्या वेल्डिंगला. त्याच्यानंतर लो एनर्जी रिक्वायरमेंट, जिथं कमी एनर्जीची गरज आहे, इथं लेझर बीमला जास्त एनर्जी लागत नाही. त्याच्यानंतर मायक्रो वेल्डिंग पॉसिबल, छोटी वेल्डिंग करायची असेल, एवढंसाच मिलीमीटरमध्ये वेल्डिंग करायची असेल तर या टाईपची वेल्डिंग वापरतो. याचे ड्रॉबॅक काय, कॉस्ट खूप जास्त आहे लेझर वेल्डिंगचा. ॲव्हरेज लिमिटेड आणि ॲव्हरेज पॉवर लागेल. इफिशियन्सी कमी आहे. डिफिकल्टी जास्त आहे, कंट्रोलिंग डिफिकल्टी जास्त आहे, कारण टेम्परेचर हाय क्रिएट होतं थोड्या वेळासाठीच. ॲप्लिकेशन कुठे रे, क्रोमियम, निकेल, ॲल्युमिनियम, टंगस्टन, टिटॅनियम अशा मटेरियलची वेगवेगळ्या मेटलची वेल्डिंग करण्यासाठी याचा वापर करतात. लोखंड करता काही तर फेरस वगैरे नाही, पण अदर मेटल जर वेल्ड करायचे असेल, टंगस्टन, ॲल्युमिनियम वगैरे, ॲल्युमिनियमला आपण साध्याने वेल्ड करू शकतो का, नाही. तर तुम्हाला या टाईपची वेल्डिंग लागेल तिथं, लेझर बीमवाली वेल्डिंग. आलं लक्षात. तर हे कोणाकोणाला समजलं रे, पुन्हा एकदा सांगतो, काहीच नाही. लेझर बीम दोन मटेरियल कंबाईन केले, त्याच्यावर काय करायला, इलेक्ट्रॉन बंबार्ड करा, काय करेल तो, स्टिम्युलेटली इलेक्ट्रॉन रॅडिएट करेल, त्याच्यावरून अशी हीट डेव्हलप होईल आणि हीट डेव्हलप झाली की वेल्डिंग होऊन जाईल. ओके, तर प्रिसाईज मेटलला वेल्ड करण्यासाठी याचा वापर करतात. ओके, तर ही तुमची लेझर वेल्डिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे IGBT कंट्रोल वेल्डिंग. नेक्स्ट कोणती आहे, IGBT कंट्रोल वेल्डिंग. तर पहा, तिसरी वेल्डिंग आहे IGBT कंट्रोल वेल्डिंग. तर याच्यामध्ये आपण काय करतो, IGBT वापरतो. ओके, याच्यामध्ये काय करतो, IGBT वापरतो. ते सोपं आहे. याच्यामध्ये पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस वापरलं आणि ही इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनला मोठ्या प्रमाणात वापरतात. बघा, वेन सप्लाय इज गिवन, व्हॉट हॅपन, फर्स्ट कन्वर्ट AC सप्लाय इंटू DC बाय युजिंग रेक्टिफायर. ACला काय केलं जाईल, DCमध्ये केलं जाईल. मग DCमध्ये केलं की त्याचं काय होईल, याच्यामध्ये रिपल फॅक्टर येतील. मग ते रिपल फॅक्टर रिड्यूस करण्यासाठी आपण फिल्टर वापरू. ओके, मग फिल्टर वापरलं, फिल्टर काय करेल, रिपल फॅक्टर रिमूव्ह करेल. आता हे द IGBT इन्व्हर्टर कन्वर्ट स्मूथ DC इंटू हाय फ्रिक्वेन्सी AC. तर हे IGBT काय करेल, इन्व्हर्जन करेल, म्हणजे AC इज कन्वर्टेड इंटू
सॉरी DC इज कन्वर्टेड इंटू AC. पण कोणती? हाय फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी रेंज किती असेल? 20 kHz टू 100 kHz मध्ये. आणि इथं किती आहे? 20 to 60 kHz. तर एवढी अप्लाय केली तर हे हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर काय करेल? स्टेप डाऊन करेल. आणि व्होल्टेज स्टेप डाऊन झालं म्हणजे काय होईल? करंट स्टेप अप होईल. करंट स्टेप अप झाला, पण आता इथं काय केलं जाईल? त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जाईल? फर्दर इट कन्वर्ट इंटू DC, म्हणजे AC इज कन्वर्टेड इंटू DC. आणि DC काय केलं जाईल? कंट्रोल आउटपुटला दिलं जाईल. आणि इथं करंट कंट्रोल केला जाईल जसं वेल्डिंगला रिक्वायरमेंट आहे. समजा जास्त करंटची रिक्वायरमेंट आहे तर मग इथं तुम्हाला करंट जास्त दिला जाईल. आणि कमी करंटची रिक्वायरमेंट येते तर करंट कमी केलं जाईल विथ द हेल्प ऑफ नॉब किंवा काही असेल कंट्रोल सर्किट आहे. आणि ते दिलं वेल्डिंगला. वेल्डिंग वेल्ड होऊन जाईल. ओके, इलेक्ट्रोड वेल्ड करेल ते. तर वेल्डिंग इलेक्ट्रोड आणि टॉर्च म्हणलं त्यांनी, कारण फ्लॅशिंग असते तिथं. तर अशा पद्धतीनं हे IGBT कंट्रोल वेल्डिंग वर्क करेल. समजलं? कोणाकोणाला समजलं आहे? पुन्हा एकदा सांगतो 2 मिनटात. पहा, AC सप्लाय दिला. AC इज कन्वर्ट इंटू DC विथ द हेल्प ऑफ रेक्टिफायर. देन टू रिड्यूस रिपल फॅक्टर इन दॅट वी यूज फिल्टर. मग फिल्टर केलेली DC कशाला दिली आपण? IGBT इन्व्हर्टरला दिली. IGBT इन्व्हर्टर काय करेल? AC इंटू DC करेल, पण फ्रिक्वेन्सी हाय करेल. किती? 20 ते 100 kHz. तर ही फ्रिक्वेन्सी आपण हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरला दिलं. ते ट्रान्सफॉर्मर काय करेल? त्याला स्टेप डाऊन करेल. मग व्होल्टेज स्टेप डाऊन झालं म्हणजे करंट स्टेप अप झाला, तो दिला मग रेक्टिफायरला. रेक्टिफायर काय करेल? AC परत DCमध्ये कन्वर्ट करेल. आणि इथं कंट्रोल आउटपुटला दिलं आहे तर हे DC कंट्रोल मॅनरमध्ये कशाला देईल? वेल्डिंग किंवा मटेरियलला किंवा जॉबला देईल आणि तिथं मटेरियल वेल्ड होईल. असा सिम्पल टेक्निक आहे. तसं दीज आर द मॉडर्न वेल्डिंग टेक्निक. आजकालच्या मॉडर्न टेक्निकमध्ये, मॉडर्न लाईफमध्ये, मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये या टाईपच्या वेल्डिंगसुद्धा आता मोठ्या प्रमाणात वापरायला लागले. येतं लक्षात? या टाईपच्या वेल्डिंगसुद्धा आपण जास्त वापरायला लागलो. काय होतं? साध्या वेल्डिंग आपण कुठं वापरतो? मेटल, लोखंड जोडायचे तिथपर्यंतच आपलं मर्यादित आहे. पण समजा जर अदर मेटलला जोडायचं आहे, बारीक प्रिसाईज मेटलला जोडायचं आहे किंवा कंट्रोल मॅनरमध्ये जोडायचे, तर अशा वेळेस आपण या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करतो. तर ह्या 3 टेक्नॉलॉजी आहे. परीक्षेमध्ये याच्यातला एक टेक्नॉलॉजी परीक्षेला विचारतात. ओके, सो बी प्रिपेअर. ठीक आहे, सो राईट डाऊन.